दगडादगडामध्ये दडलेला इतिहास, भारतातील प्रसिद्ध स्मारक आणि त्यांच्या अज्ञात कथा. हुमायूँची कबर केवळ समाधी नसून प्रेमाचे प्रतीक आहे, जो त्यांच्या पत्नी हमीदा बानो बेगम यांनी बांधली होती आणि ही समाधी बनली ताजमहालची प्रेरणा. शतकानुशतके जुन्या गोकर्ण सूर्य मंदिराची 12 चाकं वेळ दर्शवतात. हे अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की सूर्योदयाच्या वेळी हे मंदिर पाण्यावर तरंगताना दिसते. लेपाक्षी मंदिरात एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय उभा आहे. तो हवेत लटकत असल्यासारखा दिसतो. काही इतिहासकार याला ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मानतात, तर काही प्राचीन रहस्य. गोलगुमच्या घुमटात कुजबुज केली तर ती 125 फूट पर्यंत ऐकू येते. म्हणतात की एका राजाने आपल्या शत्रूंना याच कारणामुळे कट रचताना पकडले होते. खजुराहोची मंदिरं जीवनाचा समतोल दर्शविण्यासाठी बांधली गेली होती. इथल्या बाहेरच्या भिंती दुनियादारी आणि माणसाच्या मुक्त स्वभावाचे प्रतीक आहेत, तर आतला भाग शांती आणि ज्ञानाचे स्वरूप आहे. हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील दगडी खांब वेगवेगळे आवाज काढतात. तुम्ही त्यांवर हलके थोपटल्यावर संगीत ऐकू येतं. मेहरौलीच्या 1600 वर्ष जुन्या लोखंडी खांबाला कधीही गंज लागला नाही. तज्ज्ञांच्या मते हे भारताच्या प्राचीन धातुविज्ञानाचे सामर्थ्य दर्शवते. जैसलमेरचा सोनार किल्ला भारतातला एकमेव असा किल्ला आहे जिथे आजही लोक राहतात. म्हणतात की हा शत्रूंच्या हल्ल्यांनी नाही तर नैसर्गिक कारणांमुळेच पडू शकतो.